नाही नाही म्हणता म्हणता 1.5 तास कधी होऊन गेला कळलं नाही. आज जागतिक महिला दिन. या महिला दिनाचं महत्त्व आपण सर्वांनी तुमच्या भाषणामधून सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण याचं महत्त्व सर्वांनी ऐकलेलं आहे. जगामध्ये सगळ्या मुलाचं लक्ष आहे का माझ्याकडे? सार्थक कसं बसला तू? सार्थक चांगलं बस, ताट बसा सर्वांनी. सर्व जगामध्ये 2 स्त्री आणि पुरुष या 2च जाती आहेत आणि दोघंही एकाच देवाची लेकरं, पण स्त्री आणि पुरुष भेदाभेद करत लाखो वर्षापासून स्त्रियावरती अन्याय आणि अत्याचार होत होता हे तिला सुद्धा ठाऊक नव्हतं. आणि या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि त्या काळातील जे काही समाजसुधारक होते त्यांनी या स्त्रियांना मुक्त करण्याचं काम केलं. स्त्री शिक्षणाचं दार कोणी उघडलं असेल तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी. आणि तेव्हापासून स्त्रियांचं शिक्षण सुरू झालं आणि आज आपण समाजामध्ये जी काही स्त्रियांची प्रगती पाहत आहोत हे त्याचंच द्योतक आहे. आपल्या शाळेमध्ये सय्यद मॅडम असतील, आपल्या गावातील अंगणवाडी ताई असतील, आपल्या शाळेमध्ये खिचडी शिजवणाऱ्या काकू असतील, आपल्या घरातील आई आहे आणि सर्व समाजामध्ये तुम्ही बघा कंडक्टरपासून राष्ट्रपतीपर्यंत आज स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं पाऊल ठेवलेलं आहे. मुलींनी आपल्या स्वतःला कधीही कमी समजायचं नाही. घरामध्ये आपण पाहतो की आईकडूनच भेदभाव केला जातो, मुलगा मुलगीमध्ये भेदभाव केला जातो. काही चांगलं खायचं असेल तर मुलाला खायला दिलं जातं. आई स्वतः सगळ्यांना जीव घालते आणि सगळ्यात शेवटी ती जेवते. स्वयंपाक तिनं केलेला असतो. तर आपल्या घरामध्ये हे जे काही वातावरण आहे हे बदलण्याचं काम कोणी केलं पाहिजे तर ते आपल्यापासून म्हणजे स्त्रियांनी स्वतःपासून करणं गरजेचं आहे. आपल्याला नवीन विचार जर आपल्याला घ्यायचे असतील तर ते आपल्याला येतात वाचनातून आणि स्त्रियांनी त्यासाठी वाचन करणं गरजेचं आहे. सावित्रीबाई फुलेंचं पुस्तकं असतील, रमाबाईंचे पुस्तकं असतील, ताराबाई शिंदेचे पुस्तकं असतील, या पुस्तकांना मुलींनी वाचलं पाहिजे. त्यांचे विचार आपण जाणून घेतले पाहिजे आणि या विचारामधूनच आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आपण कसं ठेवलं पाहिजे हे आपल्याला ज्ञान मिळते. आपल्या शाळेमध्ये आजच्या या महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या शाळेतील बरेचसे विद्यार्थी वेगवेगळ्या व्यावसायिकांचं पोशाख, आपल्या सुंदर असा पोशाख या ठिकाणी करून आलेले आहेत. तर मी पोशाख करून आलेल्यापैकी याच्यामध्ये वकील बनलेला एक मुलगा आहे पहा, मी त्याला पुढे बोलतो, त्याने येऊन पुढे उभं राहायचंय. डॉक्टर बनलेली एक मुलगी, तिने पुढे येऊन उभं राहायचंय. शिक्षिका बनलेली एक मुलगी आहे, तिनं समोरून उभं राहायचंय. एक शेतकरी बनलेले, तिनं समोरून उभं राहायचं आहे. आणि तुम्ही सर्वजण महापुरुषांचा पोशाख धारण केलेला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी बसायचं आहे. आणखी कोण बनलेलं आहे? बस या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मुलाला शाळेत पाठवलं जातं पण मुलींना शाळेत पाठवलं जात नाही. मुलीला घरकामामध्ये व्यस्त ठेवलं जातं, लहान मुलाला सांभाळण्यासाठी ठेवलं जातं. आणि अशीच एक आई आपल्या मुलीला सांगते की बाळा तू आज शाळेमध्ये जाऊ नकोस, तू आपलं घरीच थांब, आम्हाला शेतामध्ये जायचंय. वडील सांगतात की तू आता तुझं शिक्षण पास झालं, तू 7वी पास झालीस, आता पुढे शिकायचं नाही. पण बाळूला मात्र पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या गावाला पाठवलं जातं. आणि मग त्या मुलीला प्रश्न पडतो की माझी काय चूक आहे, दादासोबत मला का शाळेमध्ये पाठवत नाही. आणि मग ती आपल्या आईला सांगते, आई दादासोबत तू पण काय कर, मला सुद्धा शाळेमध्ये पाठव. आणि मग मी शाळेमध्ये गेल्यानंतर मी काय होणार ते या गीतामधून ती आपल्या आईला सांगते. हे गीत मी आपल्यासमोर सादर करत आहे. गीताचं नाव आहे सांगते काय होणार. शाळेला जाणार, शिक्षण घेणार, शाळेला जाणार, शिक्षण घेणार, सांगू मी काय होणार, आई मी सांगते काय होणार, सांगते काय होणार,
आई मी सांगते काय होणार. तुला मी सांगते नवीन फॅक्टर शिकून होणार मोठी मी डॉक्टर. तुला मी सांगते नवीन फॅक्टर शिकून होणार मोठी मी डॉक्टर. दुःख पीडितांना गोरगरिबांना, दुःख पीडितांना गोरगरिबांना नाही मी मरू देणार. आई मी सांगते काय होणार. सांगते काय होणार. आई मी सांगते काय होणार. तुला मी सांगते मनाचं स्किल कायदा शिकून होणार वकील. तुला मी सांगते मनाचं स्किल कायदा शिकून होणार वकील. अन्याय अत्याचार काळा भ्रष्टाचार नाही मी खपून घेणार. आई मी सांगते काय होणार. सांगते काय होणार. आई मी सांगते काय होणार. आई जशा असतात मधुमक्षिका, आई जशा असतात मधुमक्षिका शिकून व्हायचंय मला शिक्षिका. आई जशा असतात मधुमक्षिका शिकून व्हायचंय मला शिक्षिका. तळागाळातल्या प्रत्येक बाळाला शिक्षणाचा हक्क देणार. आई मी सांगते काय होणार. सांगते काय होणार. आई मी सांगते काय होणार. देशानं घेतली खेळात भरारी आई मी होणार मोठी खेळाडू. भारत माझा खेळाचा राजा देशाला पुढे नेणार. आई मी सांगते काय होणार. सांगते काय होणार. आई मी सांगते काय होणार. खूप खूप धन्यवाद. तुम्ही टाळ्यांनी छान प्रतिसाद दिला. तर प्रत्येक आईला आजच्या या महिला दिनाच्या निमित्तानं प्रत्येक मुलगी विनंती करत आहे की आई तू मला शिकव. मी नक्कीच जीवनामध्ये काही ना काहीतरी मोठं पदावरती जाईल. प्रत्येक मुलीमध्ये अशी क्षमता आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा मी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्व माता भगिनींना आजच्या या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.